नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरी ब्लॉग मध्ये. आणि आपण सामील झालेलो आहोत वेरवली गावातील, लांजा तालुक्यातील, रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव अशी सुंदर 37 वर्ष पूर्ण अशी झालेली ही वारकरी संप्रदायाची दिंडी पंचक्रोशी मध्ये संपूर्ण जी मंदिर आहेत तिथे ही दिंडी फिरते आणि संपूर्ण वेरवली गावाला, लांजा तालुक्याला वारकरी संप्रदायाचा जो ठेवा आहे, जी शिकवण आहे, त्याबद्दल माहिती देत असते. तर आता श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पालखी सोबत आपण चालत आहोत. त्याची सुरुवात आहे. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा सकल देवाधिदेवा कृपाळुवा जी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा. जा वाटत जा. मला दे. इकडे वाटलं सगळ्यांना. पंडरनाथ भगवान की जय, गणेश महाराज की जय, भगवान की जय. अपने माता पिता गुरुदेव की जय, रामचंद्र भगवान की जय, भगवान की जय, माता की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर 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 महादेव.
आता हा दिंडी सोहळा संपन्न होतोय, सुरुवात झाली आहे आणि आपल्या बरोबर आहेत श्री दिनेश पवार यांचा अभिप्राय आपण घेऊया. आता त्यांना काय वाटतं या कार्यक्रमाबद्दल? आज खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि सतत आता हे गेले 37 वर्ष ही अखंडित सेवा या ठिकाणी चालू आहे आणि खूप छान पद्धतीचं नियोजन आमच्या सुभाष खांडेकर यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आज एक काहीतरी वेगळं आकर्षण हे आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं आणि खरंच एक ही बैलजोडी या ठिकाणी आणून आज या ठिकाणी जी भगवंत पांडुरंगाची जी दिंडी काढलेली आहे आणि त्याचं एक आकर्षण म्हणून खरंच एक शोभा वाढवली आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सुभाष खांडेकर यांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. तर अशा पद्धतीने हा संपूर्ण कार्यक्रम सुरू आहे आणि हा तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहणार आहात आणि हा कार्यक्रम जो 37 वर्ष सुरू आहे, पूर्वी शेकडो लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायची. आता त्याची संख्या हळूहळू कमी होत तरी असली तरी गर्दी तीच आहे. गर्दी नाहीये पण आता गर्दी आहे. सुंदर असा कार्यक्रम. चला आता आपण आहोत वेरवली कॅन्टीन आणि वेरवली कॅन्टीन हा वेरवली पंचक्रोशीचा मुख्य हिस्सा. इथून रेल्वे स्टेशन सुद्धा आहे आणि इथून रेल्वे पास होताना तुम्ही पाहू शकता. इथेच जवळ रेल्वे स्टेशन आहे आणि ह्या मुख्य हिस्स्याच्या इथे आपण आलेलो आहोत. आणि सुंदर अशा पद्धतीने हा दिंडी सोहळा पार पडताना तुम्ही पाहू शकता. आता दिंडी जी सुरुवात होते आणि सुरुवात झाल्यानंतर प्रथम जे स्थान आहे जिथे आपण भेट देतो ते म्हणजे श्री गणरायाचं मंदिर. हे वेरवलीतील मुख्य मंदिर जे गणपती बाप्पासाठीचं आहे, अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे. जसं मी म्हणालो मी तुम्हाला दाखवलं तिथे. आणि इथून आता आपण प्रथम दर्शन सुरू होईल ते म्हणजे गणरायाचं. तर चला सुरुवात करूया. इथे मागी गणेशोत्सव सुद्धा अगदी सुंदर पद्धतीने पार पडतो. हेच हे गणपती बाप्पाचं मंदिर बरं का. तर नमस्कार मित्रांनो, आताच आपण आलो आहोत श्री गणरायाच्या मंदिराच्या इथून, श्री गणेश मंदिर. आणि आता इथून जे दुसरं मंदिर जे आहे अगदी तुम्ही ह्या रस्त्यालगतच आहे ते म्हणजे गणरायाच्या मंदिराच्या इथून पुढे आलात, राम मंदिरच्या इथे जो रोड जातो त्या रोडने पुढे आल्यानंतर श्री भगवान श्री कृष्णांचे असे सुंदर असे पूर्वीपासूनचे मंदिर आहे. त्यांना कोकाड्यांचं मंदिर असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्यांच्या शेतीमध्ये ते मंदिर आहे. तर असा सुंदर क्षण तुम्ही पाहताय. इथून पुढे हा जो रस्ता आहे माझ्या मागून जो राईट साईडला गेलाय तिथे आपण जाऊ आता. तर चला. अगदी गाड्यांची यातायात सुद्धा आहे. सगळ्या गोष्टी जरी चालू असल्या तरी अगदी एका बाजूने रस्त्याच्या दिंडी जाते आणि एका बाजूने बाकीची यातायात सुरू आहे. तर अगदी शिस्तबद्ध अशी ही दिंडी आहे आणि इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत. तर चला.
सदा कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा दारू माझा गुरु कृष्ण माझा दारू या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर रामवाडी या गावामध्ये आपण पांडुरंगाची आणि माऊलीची पालखी घेऊन आलेलो आहोत आणि या संपूर्ण दिंडीकरिता संरक्षण म्हणून शासनाकडून आपले पोलीस मित्र आपल्यासोबत आहेत आणि अशा दिंडीमध्ये संरक्षण येणं आणि करणं म्हणजे भाग्याची गोष्ट असते। तसे मलकापूरचे आपले परममित्र पोलीस मित्र या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याने आपल्याला मंदिरापासून इथपर्यंत इथून पुन्हा मंदिरापर्यंत सेवा दिलेली आहे। त्याबद्दल आमच्या पांडुरंगाच्या
विठ्ठलमणीच्या आणि ज्ञानोबा तुकोबांच्या कृपा आशीर्वाद त्यांना आयुष्य उदंड मिळावं, आयुष्य आरोग्य मिळावं आणि अशीच सेवा त्यांच्याकडे उत्तम प्रकारची घडावी याकरता संपूर्ण भक्तभाविक या ग्रामस्थाकडून वेरवलीच्या संपूर्ण परिवाराकडून त्यांना या पांडुरंगाचा प्रसाद, माऊलीचा प्रसाद त्यांना सुपूर्द करावत आहोत. तर कृपया या साहेबांनी त्याचा स्वीकार करावा. बोल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. जय. पार्वती पतये हर हर. पाऊस सुरू झालाय, दिंडी संपत आली आणि पाऊस सुरू झालाय. पावसाने छान साथ दिली आहे. आता सगळे वारकरी आपले भिजत घरी जातोय. तर चला. पावसामध्ये भिजून असा सुंदर असा क्षण आम्ही स्वतः अनुभवतोय. एक वेगळा जोश जल्लोष तुम्ही पाहू शकता. छान मजा येते. ऊन पाऊस अशी कुठं मागे पहिल्यांदी ऊन पाऊस असा सुंदर असा क्षण आहे. आणि आता रिंगण सोहळ्यासारखा एक काहीतरी आम्ही प्रयोग करण्याचा प्रयत्न करतोय. तर बघूया. तर चला, जोडून राहा. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ. आपल्या या 37व्या वर्षाकरिता जो भव्य दिंडी सोहळा होता, त्या सोहळ्याकरिता सुभाष खांडेकर यांचे मामा प्रभाकर शिंदे पनळे आणि त्यांचे सहकारी सगळी मंडळी यांनी इथे येऊन या दिंडीकरता शोभायात्रा म्हणून आपल्या मालकीचे असे उत्तम प्रकारचे बैल आणि त्यांची गाडी देऊन या दिंडीची शोभा वाढवलेली आहे. यांना मंडळातर्फे आमच्या
श्रीफळ देत आहोत, कृपया त्यांनी त्याचा स्वीकार करावा. द्या. कुंडली आणि कोणतं नाव काय यांचं? हे नाव काय त्यांचं? दुसरे कोण नाव? सुभाष. दुसरं कोण नाव काय? सुभाष. अंकुश. हा, अंकुश चौगले. त्यानंतर उत्तर देत आहोत, त्यांनी स्वीकार करावा. नमस्कार मित्रांनो, सप्रेम रामकृष्णारी. आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी याच्या शुभ दिनी आज आपली 37 वर्षांची सुंदर अशी पवारवाडीतील वेरवली म्हणजेच तालुका लांज्यातील जिल्हा रत्नागिरीतील हे सुंदर असं प्रति पंढरपूर असं देवस्थान आणि ह्याची 37 वर्षांची ही दिंडी परंपरा होती. आणि त्यानिमित्त आज पवारवाडी बालगोपाळ मित्रमंडळ याने एक आगळा वेगळा प्रयोग केला होता. आणि तो प्रयोग म्हणजे दिंडी म्हटली की तिथे बैल आले, बैलगाडा आला आणि तिथे अशी सुंदर अशी एक रांग सुरू झाली. आणि त्या निमित्ताने आपल्या बरोबर बाळगोपाळची काही मंडळी आहेत, बाळादा आहे, सुभाषदादा आहे आणि त्याचबरोबर जे बैलाच्या साथीला जे खास करून आपल्या बरोबर मंडळी जी होती, शेतकरी मंडळी आहेत बरं का, आणि सगळे वारकरी मंडळी. आणि त्यानिमित्त हे सगळे बाहेर गावातून म्हणजे पन्हाळे गावातून आले होते आणि त्यांचा अनुभव आपण विचारूया की कशा पद्धतीने सुंदर असा कार्यक्रम झालाय. तर काय अनुभव आहे दादा? तुझं नाव सांग. माझं लवेश प्रकाश सावंत. आणि आज तू काय काम केलंस बैलाबरोबर? म्हणजे काय कुठे काय करतो? मी आज बैलाला पकडलं होतं, आणि म्हणजे मस्ती करत होता म्हणून मी बैलाला पकडलं आणि होतं. किती आनंद झाला? कसं वाटलं तुला? बरं वाटलं. दम वाटला? अगदी काय त्रास झाला? नाही नाही नाही. दादा तुझं नाव काय? माझं तन्मय तुकाराम कांबळे. आणि कसा अनुभव होता? काय होता? आणि तू अनुभव आज नक्की काय? काय काम करत होता ते सांग. मी तू काय video दिसतोयस. बैलच धरत होतो, बैल धरून होतो, कारण तो बैल जरा म्हणजे तो सुद्धा पहिल्यांदाच होता हा. एवढ्या पब्लिक मध्ये. म्हणजे मैदानाला बैल पळतो पण ढोल परत एवढा सगळा प्राऊड आणि क्राऊड होता आणि त्या क्राऊड मध्ये बैल थोडा दंगा करत होता. तरी पण मस्त आला बैल जाऊन आणि मस्त वाटलं. आज खरंच सांगतो तुम्ही अनुभव होता. वेगळा अनुभव होता. तुम्ही सुद्धा आम्हाला बोलवलं त्याबद्दल आम्ही सुद्धा तुमचे धन्यवाद देतो. आता दरवर्षी या. आणि दादांची ओळख करून देतो. यांच्या इथे आम्ही बैलगाडा शर्यत म्हणजे नांगरणी शर्यत होती, तिथे सुद्धा गेलो होतो. यांचे बैल सुद्धा होते आणि यांचा सुद्धा क्रमांक आलाय. अनेक ठिकाणी यांचे बैल गेलेले आहेत आणि आज हे स्वतः त्या बैलांसोबत होते. तर काय अनुभव आहे आणि काय होता आजचा अनुभव? आजचा अनुभव म्हणजे एकदम मस्त आलं. आम्हाला भाग्य एवढं भेटलं की आमचे देव बैल देवापर्यंत आले. बरोबर. हे मोठं भाग्य आहे आमचं. आणि नावं काय आहेत बैलांची? एक सोन्या आणि सुंदर. आणि बैलांनी काय काय गाजवलंय मैदान ते पहिलं सांगा आता. कारण तुमचे बैल सगळ्यांना दिसणार आहेत आता. होय होय. गाजवले म्हणजे बैल आता जो सुंदर आहे तो आपल्या म्हणजे चरवेलेल्यांचा रणवीर म्हणून एक मोठा बैल पळतो. त्या बैलासोबत त्याचे राज्यात गुलाल झालेत. आपल्या इकडं राज्यामध्ये गुलाल दिलेत. परत बैल आधीवरती घाटावरती पळत होता, तिकडे सुद्धा बैल चांगला पळत होता. आणि सोन्या देखील मुंबईला होता, मुंबईला बिनजोड होतात. तिकडे बिनजोड मध्ये सुद्धा गुलाल त्याने केलेत. आणि आता परवा म्हणजे सगळ्याचं विरवली कोण मध्ये जे मैदान झालं त्या मैदानात सुद्धा बैल तालुकास्तरीय मध्ये गुलालात राहिला होता. तर मित्रांनो बघू शकता तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अशा लेवलला जे बैलगाडा शर्यत आहेत त्या लेवलला हे बैल जाऊन आले. दोन प्रकारचे शर्यत असतात, एक बैलगाडा शर्यत आणि एक नांगरणी शर्यत. त्याचा अनुभव तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेलच. तर उद्या सुद्धा कुठे जाणार आहात आपण? रिंगणे. रिंगण्यामध्ये नक्की काय आहे उद्या? चिखल नांगरणी स्पर्धा. चिखल नांगरणी स्पर्धा आहे. त्यासाठी यांचे बैल आणि यांचा नांगर तिथे असणार आहे. तर त्यासाठी जोडून राहा, तुम्ही पाहाल ती सुद्धा व्हिडिओ. तर बाकी आज आपल्या मंडळाचे काही सदस्य इथे आहेत तर त्यांच्याशी संवाद साधूया. बाळादादा काय वाटतं तुला कार्यक्रमाबद्दल? काय खूप छान झाला कार्यक्रम, मस्त झाला. आणि बैलगाडा आला त्याच्यामुळे एक शोभा आली आणि खूप मजा आली. आणि तुझं काय म्हणणं आहे? बाय द वे यांचं नाव एस के डीजे सुभाष खांडेकर. सगळीकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा एस के डीजे लाइटिंग्स ह्याबद्दल बोलतोय मी. आता पॉज घ्यायला वाटतं ते. तर तुझा अनुभव काय होता आजचा? आणि तू स्वतः डेकोरेशन साऊंड लाइटिंग या क्षेत्रामध्ये आहेस तर याच्याबद्दल तुला इथे पाहून काय वाटलं? आणि हे स्वतः आज ह्या सगळ्या सोयी सुविधा करण्यासाठी उपलब्ध होते तर काय म्हणताय? मी सुरुवातीला पहिला युट्यूबला बघितला तो, त्याच्यावरती माझ्या मनात असं वाटलं की आपल्या पण वाडीत असं व्हावं, दिंडीला बैल वगैरे गाडी. आणि ती जे फोटो फ्रेम वगैरे होती ती कशा? ती बैलगाडी मिळाली नाही म्हणून मग छकड्या होता. मग ते छकड्याला ते चांगलं वाटावं म्हणून ते मी एका रात्रीत तो बनवलेला स्टॅच्यू. आणि त्यासाठी आपल्याला खास मदत लागली ती पण उमेश दिनेश भालेकर यांची खूप मदत झाली.
हा त्यांचं नाव घेणं हे गरजेचं आहे, टाळून चालणार नाही. त्यांची फार मदत झाली, रात्री अपरात्री येऊन त्यांनी मदत केली आहे. तर असा हा अनुभव तुम्ही पाहिलात. ही पडद्यामागची जी काय म्हणूया लोक असतात ती दिसणं फार गरजेचं आहे, आणि उत्तमात उत्तम असं त्यांनी काम करून आपल्याला इथे त्याच्या प्रदर्शनाचा लाभ दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि आपल्या बरोबर जे कॅमेरामॅन होते जयेश दीपक पवार, त्यांचेही खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन जयेश पवार सोबत ऋषिकेश पवार, धन्यवाद.